पाहायला मिळते, कारण ऊन थोडं कमी पाहायला मिळते, कारण हवा चारीमध्ये घनदाट जंगल आपण पाहतोय, निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना चषक 2026. पुढचा चेंडू राउंड द विकेट. वेगवान चेंडू वेगामध्ये फेकला डाऊन द लेग साइड. पंथ पनिश करणार. एक अवांतर धावणे धावफलक पडते. धाव संख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावर 2च्या घरात. सातत्याने जर का विचार केला आउटफिट थोडी खराब आहे, टार्गेट छोटसच असावं लागेल, तेव्हाच ते कुठेतरी चेस होईल, कारण 40 प्लसच्या मॅचेस आहेत. सुंदर चेंडू वेगवान चेंडू फेकला. कट केलं चेंडूला आतमध्ये आणलं, फिरवलं, गरकेन आत आला चेंडू. चेंडूला सिंगल धाव फलक पडे. धाव संख्या पुढचा चेंडू सुंदर चेंडू कट केला. चेंडूला हातामध्ये जणू काही लोण्याचा गोळा हातामध्ये आला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. नानाचा संपला खेळ. हातामध्ये चेंडू काढून दिला, फेकली. जणू काही कट करायचं होतं. बॅकवर्ड पॉइंटला जोरा वेगाने फटका असता तर कुठेतरी वरतून गेला असता 4 धावेसाठी, पण मात्र कुठेतरी फलंदाज होते बाद. नाना बॅक टू द आउट. प्रवीण मास्तर इनायत नंबर 3 वरती रवाना झाले. मैदानाच्या आतमध्ये रवी प्रवीण याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू होता. सुंदर चेंडूला खेळून काढला. कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येईल, पण भाग मिल्का भाग करता सरळ चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी 4 धावे धाव संख्या पडी जाते. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 7च्या घरात. 7 धावा धावफलकात लागल्या आतापर्यंत. टोटल धाव संख्या 7. आता आल्या फलंदाज प्रवीणने आक्रमक करायला सुरुवात केली. गोलंदाज अर्जुन याच्यावरती. अर्जुनला मात्र कुठेतरी फसवलं, मात्र दबाव आणण्याचा प्रयत्न केला फलंदाज प्रवीण याने. नेरळ टायगर्स विपक्ष धाकटी पंढरी असा आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. फुलांचा चेंडू होता. पॅडल स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला फेकी करत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. सिंगल भाग मिल्का भाग. चितेच्या जपण्याने 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने धाव फलक पडे. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर टोटल 9च्या घरात. बघा मित्रांनो, ताळमेळ पाहायला मिळते. दोघांचं ताळमेळ जर काही चांगलं असेल तर कुठेतरी धाव संख्या बनेल. पुढचा चेंडू सुंदर चेंडू बॅटल स्वीप केल्या. बाहेर निघून खेचलाय. सरळ चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमा पार. 4 धावा जणू काही आक्रमक करायला सुरुवात झाली आहे. फलंदाज आपण पाहतोय अर्थातच प्रवीण याने आक्रमक केलंय. पहिले षटक मार्ग सलगते. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीचा टोटल धाव संख्या 13च्या घरात. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज मारुती माळी याला आपण पाहतोय. दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅक वर. स्ट्राइक इन वरती बॅटर आपण पाहतोय. अर्थातच
विजय आणि प्रवीण अशी जोडसागळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेफ्टी सुंदर चेंडू पॅडल स्वीप केले. लेफ्ट फलंदाज आपण पाहतोय. सर्व चेंडू ट्रॅव्हल होत आहे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी करत सिंगल सिंगल नेट स्ट्राइक रोटेड. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 14. कारण सातत्याने विचार जर का केला कारण लॉंग चेस होत नाहीये कारण आउटफील्ड थोडी सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. वेगामध्ये फेकला पंच बघा कुठेतरी चुक्या कारण वारंवार पंचांच्या भूमिकेतून आपण पाहतोय अतिशय सुंदर निर्णय पाहायला मिळत आहेत. वेगवान फेकतायत कारण फलंदाज अपील मागतायत. कुठतरी कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय गोंधळ ट्रॅक वर अर्थातच मारुती याला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू आला रडार मध्ये शॉर्ट पिच फेकला फेकून दिलाय सरळ जाणार डोक्यावरून लॉंगॉनच्या मिड विकेटच्या आर पार सीमा पार. हा येतोय छत्रपतींचा छावा आणि येत आहेत ह्या 6 धावा. 6 धावाने धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचतीये धाव फलकावरती 21. एक विकेट जवळजवळ बाद झाला होता. बॅकवर्ड कव्हर पॉइंटला झेल पकडला. फलंदाज नानाचा खेळ संपला. त्यानंतर फलंदाजाला प्रवीणने मात्र आलेल्या आक्रमक करायला सुरुवात केली. त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय विजय याला सुद्धा आक्रमक करताना पाहतोय. चेंडू ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. सुंदर चेंडू ब्लॉक होता फिरवला चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल मिड विकेटला. लॉंग चेस आहे जातोय मिड विकेट समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने आर पार सीमा पार. 4 धावा. 4 धावाने धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर टोटल 25. सुंदर चेंडू पुन्हा एकदा विकेट केलाय. पुन्हा एकदा आक्रमक बघा. पहिला झाला षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार. 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा बहाल केल्यात. बॉल द्यायचाय ऑफिशियल ड्रिंक ब्रेक्स नंतर षटकार काय पाहायला मिळत आहेत. मात्र षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावते आतापर्यंत टोटल 31. अतिशय महागडी षटक पाहायला मिळतात कारण वारंवार जवळजवळ मला वाटतं या षटकात धावा आल्यात. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज मारुती यांनी. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय गोलंदाज मारुती याला. चला स्पीडअप करा. पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉक होता गॅप मध्ये खेळून गेलाय. गॅप सिलेक्शन केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. भाग मिल्का भाग 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 भाग. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या जाऊन बसती 33च्या घरात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या 33च्या घरात. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये
चला तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. P1 जवळजवळ तिसऱ्या षटकाला इथे बघा मिसफिट पाहायला मिळाले. लॉंग स्टॉप थर्ड मॅनला जाईल. हा येतोय तिसऱ्या षटकाचा. स्वागत केले गोलंदाज अर्थातच संदीप याला आल्या चौकार ठोकलाय. 4 धावणे धावफलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावरती. टोटल 37 धावा धावफलकावरती. तिसरे षटक आपण पाहतोय गोलंदाज संदीप याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला खेळायचं होता. पॅडल स्वीप करायचं होतं. लेग बाईज पंचांचा इशारा येतो. एका धावणे धावफलक पुढे धाव संख्या 38च्या घरात. 38 धावा धावफलकावरती लागलेत. पहिले सत्र आपण पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. वेगामध्ये फेकला ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच पनिश करणार. 51 धावे 51 धावणे धावफलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. टोटल आतापर्यंत 39 धावांचं आव्हान आपण पाहतोय. 40 धावा जणू काही 50+ धावा होऊ शकतात. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज संदीप याची. सुंदर चेंडू बघा पायावरती फेकला. पॅड वरती फेकला. सरळ फेकला. फलंदाज हा येतोय. बिग षटकार. 6 धावा. 6 धावणे धावफलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. टोटल 45 लॉस ऑफ 1 विकेट. जणू काही पहिला विकेट डाऊन झाला होता नानाचा. पण मात्र कुठेतरी जबाबदारी स्वीकारली विजय आणि प्रवीण याने. पुन्हा एकदा कट केले चेंडू सुद्धा बघा बघा मोठा फटका जणू काही आला असेल. जणू काही तर विकेट डाऊन. कारण अति घाई संकटात आहे मित्रांनो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. कारण मित्रांनो क्रिकेट में गलती नहीं चलती. गलती करोगे तो भुगतना भी पड़ता है. विकेट डाऊन झालाय. पहिला जवळ दुसरा धक्का बसतो टीम धाकटी पंढरी या संघाला. न्यू बॅटर अभिजित. आता कुठेतरी अभिजितला कुठेतरी जागा सांभाळावी लागेल. कारण धावा बनवाव्या लागतील. कारण धावांचं आव्हान मोठं करावं लागेल. कारण अपोजिट संघाला सुद्धा कमी समजून चालणार नाहीये. अपोजिट संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. कारण 40+ संघ आहे. अनुभवाचा संघ आहे. आणि आपण आज खास मेगा फायनलचा दिवस हा 40+ साठी ठेवलाय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिसफिल्ड पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मित्रांनो कॅच पकडाल तर कुठेतरी मॅच जिंकाल. कारण कॅच कुठेतरी ड्रॉप झालाय. जवळ विकेट डाऊन झाला असता. आल्या पावले माघारी जावं लागलं असतं फलंदाज अर्थातच अभिजित याला. पुढचा चेंडू गोलंदाज संदीप याचा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बिगिट केल्या. हवेमध्ये चेंडू आता फसला. लागला मोठा मसा गळाला लागलाय. जाणार विकेट डाऊन होणार. अर्थातच विजय बॅक टू द डगआउट. बडवल संघाचे पॅकर्स त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. सचिन आहिर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. मला वाटते जवळ 3 षटका मार्गस्थ लागले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती आता टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली आतापर्यंत 41 47 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज साजिद.
पहिला चेंडू वेगवान फेकला जवळ जवळ अंतिम षटक डेथर स्पेशलिस्ट गोलंदाज गोंधळ ट्रॅकर आपण पाहणार आहोत तर सलग 6 जित्याला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुंदर चेंडू बघा वेग पाहिला मिळतोय वेग भन्नाट पायातून सर्व चेंडूला कापत गेला सर्व चेंडू वेष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता होती डॉट चेंडू होतोय गोलंदाज गोंधळ ट्रॅकर आपण पाहतोय अर्थातच साजी फुला चेंडू होता हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो इथे झेल झेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये जज केलं आणि बाद झालाय फलंदाज अर्थातच अभिजित बॅक टू द डगआउट न्यू बॅटर आणि आपण पाहतोय कारण सातत्याने विकेट पॅव्हलियन मध्ये जात आहेत कारण विकेट टिकून ठेवावे लागतील विकेट जर का टिकल्या तर कुठेतरी धावसंख्या आकार येईल कारण सेट बॅटर आपण पाहत होतो अर्थातच विजय याला त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या पण कुठेतरी त्याला सुद्धा फसवलं गोलंदाजांना टीम नेरळ टायगर्स या संघानं अंतिम षटक डेथर स्पेशलिस्ट गोलंदाज गोंधळ ट्रॅकर आपण पाहतोय गोलंदाज साजिद याला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता भन्नाट वेग पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म पेसरची हीच खासियत आहेत मित्रांनो वळवणं आत आणणं टर्न करणं फास्ट फ्युरियस ब्युटिफुल डिलिव्हरीज पाहायला मिळतात गोलंदाज लेफ्ट आर्म पेसर आपण पाहतोय साजिद याला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुंदर चेंडू ब्लॉक चेंडू होता चेंडू समोर खेळून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिड विकेटला ट्रॅव्हल होईल जवळ जवळ एक धाव एका धावने धाव फलक पुढे धाव संख्या 48 48 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय पुढचा चेंडू साजिद याचा ओव्हर द विकेट सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता भन्नाट वेग पाहायला मिळतोय जणू काही 40+ तर नाही जणू काही ओपनच्या टुर्नामेंट्सला जणू काही गोलंदाजाचा वेग जणू काही असतो त्याच प्रकारचा वेग पाहायला मिळाला 40+ जणू काही असतील पण जणू काही वेग पाहायला मिळाला आणि पहिले सत्र समाप्त झालंय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या जाऊन उपस्थित धावफलकावरती टोटल 48 आणि 49 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम धाकटी नेरळ टायगर्स या संघाला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम धाकटी पंढरी सचिन वाघमारे याला विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे नेरळ संघ आपल्याला एक विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय कारण जणू काही जे काही रूल्स आहेत त्या रूल्स नुसार मॅचेस होत आहेत खेळाडू कक्षामध्ये आपण रवाना व्हायचं लगेचच चला लगेचच आपण धाकटी पंढरी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय
चला नेक्स्ट मॅच आपण नंतर परत मग अजून मॅचेस आहेत ना, त्या परत 2 होतील ना. टीम वैष्णवी 11 विपक्ष मॉर्निंग स्टार आणि भिवपुरी 11 मॉर्निंग स्टार नेरळ दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपल्या सुद्धा मॅचेस लवकरच चालू होतील. हा सामना संपल्यानंतर लगेच सामन्याला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. जवळ मला वाटतंय आयोजकांच्या नियमानुसार आम्हाला सामने खेळवावे लागतील. जणू सेकंड राऊंडला जो पहिल्या राऊंडचा जो संघ विजयी झालाय आणि या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाचा सामना लगेच खेळवला जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे. धाकटी पंढरी विपक्ष नेरळ टायगर्स आपण सामना दरम्यान पाहतोय. चला सामन्याला होतीये सुरुवात. पहिल्या जुला कट केल्या पेक्षा कव्हरला ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, फेकी करेल. P1 षटक मित्रांनो, P1 षटक जणू काही म्हटलं तर एक जवळ जवळ धावा रोखवाव्या लागतात, कारण पहिले षटकात धावा रोखवाव्या लागतील. टार्गेट आहे 48 आणि 49 धावांचं टार्गेट दिले टीम नेरळ टायगर्स या संघाला. बॉलर नेम संतोष पाटील. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज संतोष पाटील आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय. पहिला विकेट डाऊन होणार, पहिला धक्का बसतोय टीम अर्थात धाकटी पंढरी या संघाला. पहिला विकेट डाऊन, विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. फलंदाज सलामीला आला होता, सलामीवीर आपण पाहतोय बॅक टू द आउट. नेरळ टायगर संघाचा पहिला विकेट डाऊन झालाय. धाकटी पंढरी टीमचा गोलंदाज गोंधळ ट्रॅकर आपण पाहतोय संतोष पाटील उर्फ लाल्या.
सातत्याने विचार जर का आपण केला गोलंदाजाचा, कारण 40+ अनुभवाचा वापर, अनुभवाची शैली, कारण ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक धाव फलकावरती आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, संतोष पाटील याचा. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता हवेमध्ये. चेंडू एक कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फेकी करेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. सिंगलने डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. टोटल 3च्या घरात 2 धावा धाव फलकावरती वाढतील. धाव संख्या 3च्या घरात जाऊन पोहोचतीये. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, सुंदर चेंडू टॉप एज लागलाय. फर्स्ट स्लिप अटेम्प्ट करेल. झेल करायचं होतं. झेल साठी ट्राय करावंच लागेल, कारण कॅचेस विन द मॅचेस. कॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण विचार जर का आपण क्रिकेटमध्ये केला, कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस जर पकडाल तर कुठतरी धावा वाचतील आणि विकेट सुद्धा डाऊन होतील. कारण सातत्याने क्रिकेटमध्ये विचार जर का आपण केला तर विकेट महत्वाची आहे. कारण एखादा फलंदाज जर आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल, कारण योगेशचा झेल सोडला होता, त्यानंतर योगेशने मात्र धावा बनवल्या. सुंदर चेंडू, चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन मध्ये बदल केला. एक अवांतर धाव फलक पुढे धाव. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन मध्ये बदल केला. चेंडूचा डॉट चेंडूची सांगता होती. धाव संख्या धाव फलकावरती टोटल लागली 4. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा इथे मात्र डायरेक्ट हिट. इथे बघा अति घाई. सुंदर रनिंग द बिटवीन द विकेट. सेफ आहे, पंचाने सेफ घोषित केलंय. सुरक्षितरित्या बॅटर पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धाव संख्या लागली धाव फलकावरती. पहिले षटक मार्गस्थ लागतंय. 6 काय षटक फेकले गोलंदाज संतोष याने. कारण सातत्याने विचार जर का केला, व्हेरिएशन पाहायला मिळत होतं. कट, चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन मध्ये बदल केला. 6 धाव फक्त खर्च केल्यात गोलंदाज संतोष पाटील यांनी. पहिले षटक झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीत टोटल धावसंख्या झाली 6च्या घरात. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. बघूया दुसरे षटक कोण येणार घेऊन, कोणावरती जबाबदार देणार टीम. हॅलो सुधीर याच्यावरती जबाबदारी दिली आहे, कारण सुधीरला कमबॅक करावं लागेल. सातत्याने विचार जर का केला, धावा आहेत 49 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी टीम नेरळ टायगर्स या संघासाठी. धाकटी पंढरी या संघाला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, चेंज ऑफ द पेस केलं होतं. ऑफ स्टिकच्या बाहेर पंच पनिश करणार. एक अवांतर धाव धावणे धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलक टोटल आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. वारंवार चुकी, कारण मित्रांनो चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकी चालत नाही, तर चुकी केली तर कुठतरी भोगावी लागेल. कारण धावा वाढत चालल्यात, जवळजवळ धावफलकावरती धावा लागल्यात. तर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू
सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर पंच पनिश करणार ऑफस्टिकच्या बाहेर कारण वारंवार पंच आम्हाला सांगतायत की खराब चेंडू फेकतायत खराब चेंडूचे सांगता होते एक अवांतर धाव एक अवांतर धाव धावफलकापुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टोटल 9च्या घरात पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं सुंदर काही पे निघाए काही पे निशाणा दादा तू भाग 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 मिल्का भाग कहां भागेगा विकेट डाउन विकेट बैक टू डगआउट महाराष्ट्र पोलीस PSI अर्थातच आनंदजी शिशवे यांना सुद्धा विनंती का पण व्यासपीठावरती यायचंय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद पुन्हा एकदा तयार गोलंदाज सुंदर चेंडू ब्लॉकचा चेंडू होता वेगवान चेंडू होता डीपिक्सर कव्हरला ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल कुठतरी मिसफील्ड पाहायला मिळतो खेळ कलात्मक पाहायला मिळतोय कारण एकाने सोडला दुसऱ्याने सोडला तिसऱ्याने पकडला धावसंख्या पोहोचते धावफलकावरती टोटल 11 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत टोटल जवळजवळ 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर कुठतरी दबाव प्रेशर क्रिएट करत होता गोलंदाज कारण प्रेशरला रिलीज केले गोलंदाज अर्थातच सुधीर याने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय पुढचा चेंडू ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फुल चेंडू आहे विकेट केले हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज होईल बाद अजून एक विकेट डाऊन फलंदाज बॅक टू द डगआउट कुठतरी विकेट मात्र मध्ये पाहायला मिळतोय तर नीरज टायगर्स धाकटी पंढरी संघाचं कमबॅक पाहायला मिळतोय जवळपास धावा केल्या होत्या टीम धाकटी पंढरी या संघाने 48 आणि 49 धावांचं टार्गेट दिले टीम नीरज टायगर्स या संघाला सातत्याने विचार जर का आपण केला सुधीर याला आपण गोल्डन ट्रॅकर पाहतोय दुसरं षटक फेकतोय कारण जवळजवळ त्याने 3 वाईट फेकल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं कारण सातत्याने विचार जर का केला कारण विकेट डाऊन झाला त्यानं प्रेशर क्रिएट केले गोलंदाज सुधीर याने चला स्पीडअप करा पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली हातात आलेला मात्र सोन्याचा गोळा मात्र सोडून दिलाय कारण कव्हरला डीपेक्षा कव्हरला केलं होतं क्षेत्ररक्षक फार तो वेगाने क्षेत्ररक्षण करतोय पण कुठेतरी चुकी पाहायला मिळाली सेल ड्रॉप झाला कॅचेस विन द मॅचेस कॅच पकडला तर कुठेतरी मॅच जिंकल कारण हा जर फलंदाज कुठेतरी टेकला तर कुठेतरी आक्रमक करेल आक्रमक खेळ पाहायला मिळेल पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुंदर चेंडू पुन्हा एकदा फुला चेंडू होता वेगाने फेकला इथे बघा रन आउट चा चान्स होता सेफ झोन पाहायला मिळालं एक धाव एका धावने धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर आतापर्यंत टोटल 14
पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू ऑफसिकच्या बाहेर पंचांना वारंवार पनिश करायला लावते गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच सुधीर कारण वारंवार अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे अजूनही 2 षटक बाकी आहेत कारण खेळ चांगला करावा लागेल खेळ कुठेतरी चांगला झाला तर कुठेतरी आव्हान मात्र धावा वाढल्या जात आहेत धाव फलकावरती इथे मात्र गॅप सिलेक्शन केले समोर चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकी करत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं इथे मात्र नाऊटचा चान्स फलंदाज होणार बाद विकेट डाऊन विकेट क्रमांक मला वाटतंय जवळ जवळ विकेट डाऊन झालाय विकेट बॅक टू द पॅव्हलियन मध्ये आलाय टीम अर्थातच नेरस टायगर्सच्या संघाला आपण पाहतोय बॉलर नेम संदीप तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज संदीप याला आपण पाहतोय चला पंच कारण खूप वेळ होत चाललाय जवळ आपल्या घड्याळात वाजलेत 1:15 वाजत आलाय जवळ पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुंदर चेंडू कव्हर बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल केलाय फटका पाहिलाय कव्हरचा फटका पाहतोय सुंदर फटका सजवलाय फुटबॉल मध्ये आतनं आणलाय फुटबॉल जसं जणू काही गोलकीपर जणू काही धावत येतो ना तसाच फुटबॉल प्लेयर जसं काही धावत आला आणि बॉलला आतमध्ये उडवलं आणि जणू काही धावा वाचवल्या पण 3 रन 3 धावणे धावफलक पुढे धाव संख्या जाऊन पुसली धावफलकावरती टोटल 19 तिसरे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉक ऑन द चेंडू होता वेगवान चेंडू होता भन्नाट वेग पाहायला मिळतो गोलंदाज संदीप याचा सुंदर चेंडू जज केलं होतं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय भाग मिल्का भाग पुढचा चेंडू ओव्हर द विकेट सुंदर चेंडू बघा भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंज ऑफ द पेस विकेट डाऊन बॅटची लिडिंग एज घेतली यष्टी रक्षकाने आपलं काम बजावलं विकेट डाऊन झाला विकेट क्रमांक बॅक टू द पॅव्हलियन सरळ जातोय पॅव्हलियन मध्ये बॅक टू द डगआउट बघा कोण जणू काही विकेट बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जातात कारण सामन्याच्या अपेक्षा बाकी राहत चालल्यात कारण सातत्याने विचार जर का आपण केला कुठतरी सामना फसत चाललाय कारण विकेट डाऊन झालेत बरच जणू काही विकेट आतापर्यंत मला वाटतंय 5 विकेट जणू काही अर्धी फळी जणू काही बॅक टू द पॅव्हलियन मध्ये पाहायला मिळते टीम नीरज टायगर्स या संघाची पुढचा चेंडू संदीप याचा ओव्हर द विकेट जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना चषक 2026 पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉक ऑन द चेंडू होता समोर चेंडू खेळून स्ट्रेट फटका वन स्ट्रोक बाय
न्यू बॅटर आपण पाहतोय अर्थातच नासिर याला आपण पाहतोय. सुंदर फटका पाहायला लंगॉमच्या समोर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. फटका लाजवाब होता. 4 धावांनी धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचतीय 25च्या घरात. अजूनही जवळ जवळ मला वाटतंय 24 धावा विजयासाठी करायच्या टीम नेरळ टायगर्स या संघाला. पुढचा चेंडू सुंदर चेंडू टॉप एज लागलाय. लीडिंग एज इथे मात्र विकेट डाऊन. बॅक टू द पॅव्हलियन. 6वा विकेट डगआउट मध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. पुढचा चेंडू संदीप याचा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा लीडिंग एज लागली. 5 सेकंड लिबा टेम करेल. फेकेल. 1 धाव. एका धावने धाव फलक पुढे धाव संख्या 3 षटकांचा खेळ मार्गास लागतो. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 26. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू धावा बनवायच्यात. 23 धावा. 6-23. अंतिम खेळक डेथर स्पेशलिस्ट गोलंदाज गोंधळ ट्रायगर आपण पाहणार आहोत. सोहेब. सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. हुक केलाय. पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट केलाय फलंदाज अर्थातच सोहेब याने. कारण सातत्याने विचार जर का केला क्रिकेट दादा मित्रांनो कधी हारू शकतो कधी जिंकू शकतो. कारण क्रिकेट हारणं आणि जिंकणं. अनिल मोरे दादा प्रेशर क्रिएट झाले तुझ्यावरती. सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस बघ. कव्हर फॉलला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा. इथे मात्र 2 धावा चितेच्या झेपणीने धाव संख्येवरती लागल्या. धाव फलकावरती धावा लागल्या टोटल 34 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी करायच्यात. पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. फसवला चेंडूला. इथे मात्र रनआउटचा चान्स. विकेट डाऊन होणार. विकेट पॅव्हलियन मध्ये जाणार. विकेट क्रमांक 7. बॅक टू द गाव टीम नेरळ टायगर्स. अजूनही मला वाटतं या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू धावा बनवायच्या. 15 धावा बनवायच्या. चला स्पीडअप करा कारण बराच वेळ होतोय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन मध्ये बदल केला. सिंगल.
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा 2 धावणे धावफलक पुढे धाव संख्या 36. अजूनही मला वाटतं 2 चेंडू आणि या 13 धावेची गरज. सुंदर चेंडू बघा समोरच्या दिशेने. आता मात्र कुठतरी सामन्याला कलाटणी मिळू शकते. षटकार आलाय. फलंदाज पाहतोय आपण शोएबच्या बॅट मध्ये, कारण सातत्याने विचार जर का केला क्रिकेटमध्ये कोण हारू शकतो कोण जिंकू शकतो. कव्हरच्या डोक्यावरून आला डी पेक्षा कव्हरला हा षटकार. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू बघा समोर चेशन खेळून काढला. इथे मात्र सामना होतोय समाप्त. विजयी झालाय संघ धाकटी पंढरी आणि पराभूत झालाय संघ नेरळ टायगर्स. पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि विजयी झालेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच